जेव्हा तुम्ही पूजा करता तेव्हा तुम्हाला जांभई येतात, डोळ्यात पाणी येते किंवा पूर्ण शरीरात कंपन येते, शरीर धडधड लागते आणि या अवस्थेमध्ये तुम्हाला खूपच बरे वाटू लागते। जेव्हा असे तुमच्या सोबत घडते तेव्हा अजून पूजा करण्यास तुमचे म्हणते तुमच्या देवतेच्या संबंधित जो काही श्रद्धा भाव आहे तो अधिक होऊ लागतो। तर जांभई जी आहे किंवा डोळ्यात पाणी ते काय येते आणि काय कारण आहे, काय कोणत्या नकारात्मक गोष्टीचा प्रभाव तुमच्यावर होतो का त्याच्यामुळे तुमच्या डोळ्यात पाणी येते असते। काही लोक हे विचार करून पूजा सोडून देतात किंवा मंत्र जप सोडून देतात। त्यांनी असे ऐकलेली असते की जेव्हा जांभई येते तेव्हा जे काही नकारात्मक गोष्टीचा प्रभाव त्यांच्यावर होतो त्याने करून तुम्हाला जांभई येते। त्यामुळे जे काही तुम्हाला फळ देण्यास देव बोलवतात तेही तुम्हाला मिळत नाही। तर आज मी तुम्हाला सांगण्यात जात आहे की तुम्हाला जांभई येते किंवा पूजा करताना डोळ्यात पाणी येते ते का येते, त्याचे नेमके काय कारण असते। भक्तांनो, व्हिडिओला पूर्ण पहा जेणेकरून हे का आहे हे तुम्हाला समजून येईल। नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। पहिली गोष्ट तुम्ही ध्यानपूर्वक ऐका की जांभई येणे किंवा डोळ्यात पाणी येणे हे कोणतेही नकारात्मक गोष्टीचे परिणाम नाही। अगदी कोणत्याही गोष्टीचा की कोणतेही नकारात्मक व्यक्ती अथवा कोणत्याही भूतबाधीचा तुमच्यात प्रवेश झाला तर तुम्हाला जांभई येत असते। तर असे काहीच नसते। जांभळण्याचे मेन कारण म्हणजे जर तुम्हाला तुमच्या देवतेच्या प्रती तुमचे पूर्ण समर्पण आहे, मान आहे, सन्मान आहे, म्हणजे तुमच्या इष्टदेवाशी म्हणजेच मूर्ती किंवा फोटो तुमच्यासमोर असेल, एक वडिलांचे नाते बनवता तुम्ही तुमच्या देवतांशी, एका भावाचे नाते जोडतात आणि त्या देवतांशी किंवा एका आईचे नाते जोडता त्या देवतांशी। अशा प्रकारचे नाते तुम्ही बनवल्यानंतर व जोडले गेल्यानंतर ती जी मूर्ती अथवा फोटो ती सजीव होऊन जाते तुमच्या अंतर्मनात। आणि जेव्हा ती सजीव होते आणि जेव्हा ती सजीव होते तेव्हा तुम्ही मनाच्या अंतर्भागात त्यांची सेवा करू लागता। तेव्हा तुम्ही जांभई येते, तुमच्या डोळ्यात पाणी येते, तुमच्या मनात श्रद्धा उत्पन्न होते, तुम्ही तुमच्या मनातील साया गोष्टी त्यांना सांगून लागता, त्यांना बोलू लागतात। त्याचबरोबर खूप साया लोकांबरोबर असे होते की जेव्हा ती या अवस्थेमध्ये पोहोचतात त्यांना जांभई येते, त्यांच्या डोळ्यात पाणी येते। तर जेव्हा ते आपल्या देवाच्या समोर आपल्या पिढा ठेवत असतात, आपली समस्या किंवा अडचणी ठेवत असतात, आपल्या अडचणी मांडतात, त्याने त्या समस्यांचा उपाय मिळत असतो। तर भक्तांनो, जो तुमचा भाव असतो, अशी तुमची श्रद्धा असते, त्या श्रद्धेच्या सोबतच तुमच्या मनामध्ये त्या देवतांच्या प्रती एक भाव निर्माण होतो की तुमच्या डोळ्यात पाणी येते, तुम्हाला रडण्याचे तुमचे मन करू वाटते। तुम्हाला जांभई येणे याचे खूप काही कारण असतात, सकारात्मक कारण असतात परंतु नकारात्मक कारण कोणतेही नसतात। दुसरे कारण जे मी तुम्हाला सांगितले की या भावनेने किंवा एका श्रद्धेने तुम्ही तुमच्या देवाशी नाते जोडता तेव्हा तुम्हाला जांभई येतात, तुमच्या डोळ्यात पाणी येते। जर तुम्ही कोणत्या इष्ट देवतांच्या ठिकाणाहून गेले असाल जिथे लोकांवर देवांचे व देवीचे वार येत असेल, त्यांची सवारी येत असेल, तर तेव्हा तुम्ही पाहाल की वारी येण्यापूर्वी त्यांना मोठमोठ्या जांभई येण्यास सुरुवात होतात आणि काहींच्या तर डोळ्यात पाणी येते। पण याचे का होते? आपल्या शरीरात जी पण शक्ती प्रवेश करते, सकारात्मक शक्ती आपल्या शरीरात प्रवेश करते, कोणत्या देवतांचे शक्ती तरंग हे आपल्या शरीरात प्रवेश करतात तेव्हा सर्वात प्रथम आपले जेव्हा मूलाधार चक्र आहे त्याला सक्रिय करते, म्हणजेच ॲक्टिव्ह करते व जागृत करते आणि हे अगदी पूर्ण रूपादी करते। आणि अशा प्रकारची देवतांची तरंगी शक्ती जेव्हा तुमच्या मूलाधार चक्रावर पडते तेव्हा तुम्हाला जांभई येण्यास सुरुवात होते। भक्तांनो, काही लोक भजन करतात तेव्हाही त्यांना यांच्या शरीरात कंपनी निर्माण झाल्याचे जाणवते, मंत्र जपाय सुरुवात करतात तेव्हा त्यांच्यात शरीरामध्ये तरतंग आणि जांभई सेना सुरुवात होते। ज्या स्थानी त्यांनी मंत्र जप केला आहे किंवा ते सांग सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे, म्हणजे की त्या स्थानी त्यांनी पूजा केली आहे, तर या सर्व कार्यांची
जपांची व मंत्रांची जी ऊर्जा आहे ती तिथे उत्पन्न होत असते. इथे ती पॉझिटिव्ह ऊर्जेच्या रूपेत फिरत असते आणि जेव्हा तुम्ही त्या स्थानात जाता तेव्हा तुम्हाला मोठमोठ्या जांभई येतात. तर असे का होते? कारण ही ज्या देवतेची शक्ती आहे, तरंगे आहे, ती तुमच्या शरीरातील मूलाधार चक्रास आकर्षण करतात आणि तुमचे जे मूलाधार चक्र आहे ते जागृत होते आणि त्यानंतर तुम्हाला मोठमोठ्या जांभई आणि डोळ्यात पाणी येते. तर जेव्हा तुमच्यात कोणती देवी शक्ती जी तुमच्या येऊ लागते ती तुमच्या अंतर्मनातील मादरचक्रास प्रभावित करते, त्याच्या कारणाने जो पूजापाठ करणारा साधक आहे त्यास जांभई येण्यास सुरुवात होते. तर भक्तांनो, ही होती महत्वाची बातमी की भक्तांना जांभई का येते, डोळ्यात पाणी का येते. भक्तांनो, बाकी अशी खूप सारी कामे आहेत जे आपल्या साधनेच्या कामांमध्ये अनुभवाचा आधारे किंवा मग साधनेच्या आधारे, भक्तीच्या आधारे तुम्हाला सांगितले जाऊ शकतात की आपणास जांभई का येतात. थोडक्यात तशा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची स्वप्ने पडतात. त्या स्वप्नांचा अर्थ जो आहे तो वेगवेगळा असतो. अगदी त्याचप्रमाणे या गोष्टींचा अर्थ देखील वेगवेगळा असतो. जर कोणी भक्ती पाठ करणार आहे, पूजा पाठ करणार आहे, जर कोणी मंत्र जप करणार आहे, जर त्याला जांभई येत असेल तर त्याला देखील कारण आहे. फक्त त्या दिवशी सकारात्मक ऊर्जा व शक्तीचे निर्माण होणे हे आहे, तर उलट ना कोणती नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव आहे. जर तुमचे मुळे चक्र प्रभाव झाले तर तुम्हाला जांभळेने सुरुवात होतात. मादरचक्र त्याच व्यक्तीचे जागृत होत असते जेव्हा ते निरंतर भक्ती जप करतात, निरंतर भक्ती पाठ करतात. भक्तांनो, मला आशा आहे की तुम्हाला समजलेच असेल की पूजा भक्ती व पाठ भक्ती जांभई का येतात व डोळ्यात पाणी का येते. मी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओतील माहिती सर्व समजले असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.